नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज क्लासचा 6वा दिवस आहे, तर आज आपल्याला पेपर कटाई करून ब्लाउज पीस कटाई करायचा आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे पहा, हे कालचाच ब्लाउज घेतलेला आहे। कालचा तुम्ही क्लासचा 5वा दिवस पाहिला असेल, तर नसेल पाहिला तर तुम्ही चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला ते तुम्ही पाहून घ्या। तर इथे मार्किंग केलेलं आहे, आपण कालचे मापे घेतलेले आहेत, तर कशा प्रकारे टाकायचे आहे ते तुम्हाला आज सांगणार आहे। तर आता अगोदर काय आहे, आपल्याला पूर्ण उंची आहे आपली तयार उंची 13.5 प्लस 1 इंच म्हणजे आपल्याला 14ची उंची घ्यायची आहे। इथं पहा, अशा प्रकारे 14 वर मार्किंग करायचं आहे आणि छातीचा चौथा भाग किती आहे आपला 8। हे पहा, 8 मध्ये 2 इंच मिळून घ्यायचं आहे आपल्याला। टोटल 10ची घडी घ्यायची आहे या साईडने आणि खालच्या साईडने हे आपल्याला तशीच घ्यायची आहे, टोटल 10ची घडी। ही घेतल्याच्या नंतर इकडे पहा, ही सरळ असा रेषा मारून घ्यायची आहे आपल्याला। हे पॉइंट आणि हे पॉइंट हे मिळून घ्यायचं आहे। इथे पहा, अशा प्रकारे मिळून घेतल्याच्या नंतर तुम्हाला घ्यायचं आहे पूर्ण शोल्डर। कितीचा आहे पूर्ण शोल्डर? इथे 5चा आहे, तर 5चं शोल्डर घ्यायचं आहे। गळा खोली घ्यायची आहे 2 आणि मोंड्याची खोली घ्यायची आहे आपल्याला 5 आणि इथे घ्यायचा आहे आपला छातीचा चौथा भाग। किती झालेला आहे छातीचा चौथा भाग। आता ही जी मोंड्याची खोली घेतलेली आहे 5चा आपल्याला मध्य करायचा आहे 2.5। हे 2.5 घेतलेला आहे। मागील मोंडा खोली आहे आपली 1.25 आणि पुढच्या मोंड्याची खोली आहे आपली 1.25, 1.25 1.25। आता मागील मोंडा जो आहे तो असा राऊंड मध्ये द्यायचा आहे। हे पहा, इथे मिळवायचा आहे आणि पुढचा जो आहे तो हे आपल्याला याच्या आतमधून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे झालेला आहे आणि इथून आपलं एक्स्ट्राचं किती आहे पुढचं 2 इंच मार्जिनचं। हे पहा, अशा प्रकारे। आणि कमरेची बाजू जी आहे तर कंबर लिहिलेली आहे। कमरेचा चौथा भाग आहे आपला 7 आणि 7 मध्ये 1 इंच आपल्याला पाठीमागील डाच घ्यायला लागत असतो आणि एक्स्ट्राचं 2 इंच मार्जिन साठी आतमध्ये घेतलेलं आहे। किंवा सोपं जर तुम्हाला असं जर समजत नसेल तर ही जी पॉइंट आपण टाकलेली आहे तिथून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे, फक्त आपल्याला खाली कमरेच्या साईडने। कुठे घ्यायचं आहे? फक्त कमरेच्या साईडने। हे पहा, अशा प्रकारे हे पूर्ण माप झालेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, आपलं 14.5चं कुठं आलेलं आहे मार्किंग? इथे आलेलं आहे। अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्याच्या पुढच्या पार्टसाठी घेतलेला आहे। हे पहा, अशा प्रकारे ही झालं आपलं एक्स्ट्राचं पुढच्या पार्टसाठी आणि मागलचा जो आहे तो भाग इथे आहे। तर आपण काय करणार आहे, अगोदर ही साइड जी आहे ती पूर्ण कट करून घ्यायची आहे आपल्याला आणि हे पहा, गळ्याची उंची जी आहे ती पुढच्या गळ्याची आपल्याला इथे पुढचा गळा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। किती आहे? 5.5 प्लस अर्धा इंच, टोटल आपल्याला 6ची गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। आणि खालची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 2.5 किंवा 1.25, जितकी तुम्हाला पाहिजे आहे तितकी घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड राहतं। डीप मध्ये जर पाहिजे असेल तर, नसेल पाहिजे तर आहे तसाच टाकून घ्यायचा आहे। इथं आपलं गळ्याची रुंदी किती आहे म्हणजे खोली 2 इंच, खालच्या साईडने आपण घेतलेलं आहे 2.25 2.5, तुम्हाला पाहिजे तशी घ्यायची आहे। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला 3.5 वर मार्किंग करायचं आहे, आडवा टक्स जो आहे तो। आता इथून तुम्हाला सांगितलं होतं मी किती घ्यायचं होतं आपल्याला, इथून 10 वर मार्किंग केलेलं आहे। काल तुम्हाला उभा टक्स सांगितला होता, तर 10 वर आलेला आहे। तर उंची याची जास्त आहे, त्याच्यामुळे हाईटला जर असेल तर
4.5 पर्यंत येतो आणि हाईटला जर कमी असेल तर तुमचा 4 पर्यंत उभा टक्स येत असतो. तर हा सरळ पॉईंट आलेला पाहिजे आणि या साईडने तुम्हाला घ्यायचा आहे 1.5. आता हा पुढचा जो मोंड्याची खोली आहे तिथून तुम्हाला इथे मिळवून घ्यायचा आहे. हे पहा मिळवलं आणि इथं जो पॉइंट आलेला आहे आपला 4.5चा तिथून तुम्हाला असाच राऊंड मध्ये गोल आकार देऊन 1.5 वर मार्किंग करायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि आता हे 1.5चा जो भाग गेलेला आहे तर आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, अर्धा इंच आपण पुढच्या पार्टसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे कशासाठी घेतलेला आहे, पप जो आहे आपला कटोरीचा म्हणजे प्रिन्स कटचा, तर तो छान मध्ये येण्यासाठी आपण हा 1.5 इंच अंतर घेतलेला आहे. आता इथे पहा, इथे 1.5 इंच अंतर गेलेलं आहे तर आपण इथे 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि अर्धा इंच इथे शिलाईसाठी लागणार आहे ते अर्धा इंच आपण इथे घेणार आहे आणि इथून या अशी क्रॉस मध्ये लाईन मारून घ्यायची आहे. हे पहा अशी क्रॉस मध्ये लाईन मारून घेतलेली आहे. तर ही झालं आपला पूर्ण शोल्डर. मागील पुढील गळा, उंची, मोंढा, उंची, याला मोंढा उंची म्हणायचं, याला गळ्याची उंची म्हणायचं. इथे झालेला आहे पाठीचा मोंढा खोली. ही झाली आपली पुढची मोंढा खोली. इथे एक्स्ट्राचं 2 इंच इथे घेतलेला आहे आपण 3.5 इंच आडवी बाजू. आणि ही जी उभी जी आहे ती किती घेतलेली आहे, उभी 4.5 इंच. अशा प्रकारे पूर्ण मापे टाकून घेतलेले आहेत. आता आपण काय करू, वरचा जो भाग आहे तो कट करून घेऊ आणि पाठीमागेलचा जो आहे तो नंतर कट करू. फक्त आपल्याला इथे छोटंसं कट मारून घ्यायचं आहे समजण्यासाठी पाठीमागेलचा पॉइंट. आणि तुमचं शोल्डर जर उतरत असेल तर 1.5 इंच तुम्हाला दोन्ही साईडने 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडने मागील मोंढा, आता एक पान आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि वरचा जो आपण कट केलेला आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जिथे आकार दिलेले आहेत आपले तिथूनच कट मारून घ्यायचे आहेत. पुढच्या मोंड्याची खोली जी होती आपण ती कट करून टाकायचं आहे आणि ही 1.5 इंच जे आहे तो ही आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे पहा झालेला आहे. आता आपण मागील जे आहे ती बाजू कट करून घेऊ. दहा आणि असाच आपल्याला आता आपल्याला पाठीमागेलची गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे 9. गळ्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे 2. खालच्या साईडने घ्यायची आहे 2.25.
आणि सरळ असं रेषेत आखून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे टक्स जो आहे तो घ्यायचा आहे 4.5. उभाही घ्यायचा आहे आपल्याला 4. आता इथे गळा जो आहे तो जास्त डीप मध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला या गळ्याच्या खाली 1 इंच अंतर आलं पाहिजे, म्हणून आपण ही उभा जो आहे तो 4 घेतलेला आहे. आता हे कट करून घेऊ. हे पहा, हे झालेलं आहे पाठीचा पार्ट. आता आपण बाहीची उंची टाकून घ्यायची आहे, म्हणजे बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे आपण जसं चार्ट घेतलेला आहे तसंच आपल्याला बाहीची लांबी किती आहे, इथं टोटल 6.5. बाहीची घडी आहे 8.5. या साईडने आपल्याला 6.5 घ्यायचं आहे, म्हणजे तयार आपली किती आहे 5 मध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे, तर 6.5 होत आहे. आणि हे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. याचा तुम्हाला मध्य करायचा आहे 4.25. 4.25 पासून तुम्हाला 5 बाहीला घ्यायचा आहे 2.25. 2.25चे 3 भाग करायचे आहेत. 1 आणि 1 ला 1 रेषा कमी, 1 ला 1 रेषा कमी, 1 ला 1 रेषा कमी. कॅफाईटचा आहे हे जे भाग आहे ती कॅफाईट असते. इथून घेतलेला आहे आपण 2. एक्स्ट्रा मार्जिन साठी दंड घेर आहे आपला 4.5, म्हणजे फिटिंग. तिथून तुमचं 2 इंच एक्स्ट्रा. सरळ असा फिटिंग पाशी लाइनिंग मारून घ्यायची आहे. इथूनही लाइनिंग मारायची आहे. मोंड्याची खोली जी आहे ती पाठीमागील मोंड्याची बाजू जी असते तिथे तुम्हाला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. आणि पुढचा जो आहे तो अशा प्रकारे. आता आपण हे कट करून घेऊ. बाही कटिंगचा आपण सेपरेट व्हिडिओही टाकलेला आहे, चार्टही टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला समजतील की कुठे काय आहे ती. ही झाली आपली पूर्ण लांबी. किती आहे 5 प्लस 1.5 इंच बरोबर 6.5. दंड आहे आपला 4.5 प्लस 2 बरोबर 6.5. इथे घेतलेला आहे 2, इथे घेतलेला आहे 1 भाग, ही दुसरा भाग. आता हे आपण कट करून घेऊ. पुढचा जो पार्ट आहे तो हे झालेला आहे आपला पुढचा पार्ट. आता हेच आपण मार्किंग केलेले म्हणजे कटिंग केलेलं आहे ते ब्लाउज पीसवर कट करून घेऊया. अस्तर जे आहे ती तर हे पहा पीस घेतलेला आहे. याच्यावर आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. सर्व पार्ट ठेवून घेते आणि सगळा ब्लाउज मी कटिंग करून घेते.
तर हे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज आपण कट केलेला आहे आणि आता याची टीचिंगचा व्हिडिओ जो आहे तो उद्या अपलोड होईल. तर त्यासाठी तुम्ही उद्याचाही व्हिडिओ पहा. उद्या लवकरच अपलोड करेन मी 1-2 वाजेपर्यंत. तर आज उशीर झालेला आहे त्यासाठी माफी मागते. तर चला तर मैत्रिणींनो, आजच्या क्लासमध्ये आपण हे शिकलेलं आहे. तर आवडलं असलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता. चला बाय, काळजी घ्या.